आता माझ्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मी साधारणतः लहानपणापासूनच आजोबांच्या घरी जाणं येणं माझं होतं. ॲक्चुअली केदारदादा हा शाहिरांच्या घरीच राहिला. म्हणजे जन्माच्या काहीतरी 10-12 दिवसानंतरच त्याला तिकडे शिफ्ट केला होता. मी माझ्या आईच्या घरी म्हणजे इथे काळा चौकीला अभ्युदयनगरमध्ये जन्माला आलो. इथेच वाढलो आणि या घरात असताना त्या घराची ओढ अशी होती, की आई दररोज किमान दररोजच मला बाबांकडे परळ विलेजला त्यांच्या आंबेडकर नगर सोसायटीत त्यांच्या घरी घेऊन जायची. तिथे केदारदादा पण होता, मी पण होतो. आम्ही शिकायला वेगवेगळ्या शाळेत होतो. तो आर्यभट्ट विद्यालयात होता परेलला आणि मी दादरला किंग जॉर्जमध्ये. आम्हाला जवळ-जवळ 5-7 वर्ष माहीतच नव्हतं, की आम्ही सख्खे भाऊ-भाऊ आहोत. ह्याचं कारण काय तर त्याचं सगळं वलय वेगळं, मी माझ्या इथून वेगवेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनं वस्तीतनं राहिला. साधारणतः 5-7 वर्षानंतर त्याला ही आपली आई आहे. म्हणजे जी माझी आई, ती त्याची आई हे त्याला तेव्हा कळलं आणि तेव्हा त्याला कळलं, की मी त्याचा सक्का भाऊ आहे. पण आमच्यात कायम दुरावा नाही म्हणता येणार, पण आमच्यात एक थोडंसं डिस्टन्स कायम होतं. कारण आम्ही राहायला वेगवेगळ्या ठिकाणी होतो, शाळा वेगवेगळ्या होत्या. आता कलागुणांबद्दल म्हणाल तर शाहिरांच्याच घरी वाढल्यामुळे केदारदादाला संपूर्ण कोर्स मिळाला आणि मी कधी-कधी जाऊन येऊन असल्यामुळे ते कानावर सूर पडत होते. त्यात माझा गळा थोडा बरा होता. म्हणजे मी गात होतो, गुणगुणत होतो. शाळेमध्ये काही ॲक्टिव्हिटीजमध्ये मी भाग घ्यायचो. सिंगिंग कॉम्पिटिशन्स असायच्या, इंटर क्लास वगैरे. सुदैवाने मी तिथे पहिला नंबर मारायचो. आणि हे चालू असताना अचानक एक दिवशी मला किलबिल म्हणजे दूरदर्शनच्या केंद्रावरच्या किलबिल कार्यक्रमात शाळेतर्फे पाठवण्यात आलं, की "तू तिकडे जाऊन तू शाहीर साबळ्यांचा नातू आहेस म्हणजे तू गायला पाहिजेस, पोवाडा गायला पाहिजेस." तर त्यावेळेस पोवाडा शाहीर साबळ्यांचा पोवाडा खूप मोठा होता आणि खूप वेगळा होता. तर मला ते 3.5 मिनिटात बसवायचं होतं. तर मी एक दिवशी काही दिवस आधी मला जेव्हा कळलं, की असं-असं करायचंय, मी स्वतःच काहीतरी गिरवटलं. आणि ते मी लिहून दाखवलं टीचर्सना म्हणून दाखवलं, तर त्यांना खूप आवडलं. मग माझ्या काही रिहर्सल्स झाल्या. म्हणजे बाबांच्याच कलाकारांबरोबर ढोलकी-बट्टू आणि हार्मोनियमवाले त्यांच्याबरोबर माझी रिहर्सल्स झाल्या आणि मी तिथे तो पोवाडा सादर केला आणि तो खूप लोकांना आवडलं, की एक लहान एवढासा मुलगा एवढा मोठा शिवाजी महाराजांचा पोवाडा गातोय आणि ते खूप अप्रिशिएट झालं. त्यानंतर त्याच वेळेला लोकधारा कार्यक्रम चालू होता बाबांचा. त्या कार्यक्रमामध्ये पोवाडा हा आयटम नव्हता. तर काही लोकांनी असं सजेस्ट केलं, की आपण याच्यात पोवाडा पण टाकूया. पण पोवाडा खूप मोठा असतो. तो छोटा करायला पाहिजे. तर मग बाबांनी तो कटिंग-शटिंग करून साधारणतः एक 7 मिनिटाचा पोवाडा केला. त्या पोवाड्यामध्ये सुरुवात अशी हाय पिचनी होती. तर रिहर्सलला आम्ही असे बसलोय, म्हणजे खरोटे काका आहेत, बुवा आहेत, गुलामरे होते. असे सगळे आमचे बाबांचे साथीदार होते. बाबा स्वतः बसले होते. केदारदादा होता. आणि माझा आवाज तेव्हा काळी 5चा होता. मी सुरुवातच केली, महाराष्ट्र भूमी बहुगुणी शोभते खडी किती नरमणी संत जन्मले हिच्या कुसव्यात शारदा भक्त शोभती खास कलेची नित्य नवी या रास जी जी. बाबांना खूप आवडलं काळ्या 5चा सूर आणि इतका जोरदार याच्यात मी सुरू केलं. त्याच्यानंतरचं कडवं होतं, की ते होतं खालच्या सुरामध्ये. साधारणतः निराशेची काळी काजळी आणि ते सुरुवात केली मी गायला. मला काही जमेच नाही कारण मी काळी 5 मध्ये गाणार. मी खाली कुठे येऊ? तर अशा बऱ्याच वेळा रिहर्सल झाल्यानंतर केदारदादा म्हणला, की "अरे, असं नाही रे, तू असं गा. निराशेची काळी काजळी, महाराष्ट्र मुलखाला गिळी, जणू सूर्यकमळ पाखळीन, सुकुनीय झाली सावळी." बाबा म्हणले, "1 मिनिट. मंदार तू वरचं गा, केदार तू खालचं गा." आणि त्यानंतर आम्ही दोघांनी लोकधारामध्ये बरेच वर्ष आम्ही दोघं जण हा पोवाडा आयटम होता. तो आम्ही दोघं जण मिळून करायचो. सुरुवात माझी एंट्री असायची आणि बरोबर त्याच्या एंट्रीला तो एंट्री करायचा आणि जे टाळ्यांचा कडकडाट आणि तीच माझी पहिली पायरी होती.